नमस्कार मित्रांनो, आपण सध्या आहोत अमरनाथ स्पेशल यात्रेमध्ये आणि आज आपण आहोत उज्जैनमध्ये. सर्व प्रवाशांनी दर्शन घेऊन आलेत. जेवण पण झाले त्यांचे आणि आपल्या कंपनीतर्फे त्यांची राहण्याची व्यवस्था कशी होती, खाण्याची व्यवस्था कशी होती, त्यांना बसमध्ये काय अडचण आली का, तर त्यांच्यासोबतच जाणून घेऊया. नमस्कार, मी रुपाली कुलथे. मी चैतन्य टूर्स ट्रॅव्हल्समध्ये पहिल्यांदाच प्रवास करत आहे. ट्रिप पहिल्यांदाच करत आहे. 15 दिवसाची अमरनाथ यात्रा ही टूर्स होती. खूप छान पद्धतीने म्हणजे यांचे जे स्टाफ आहे किंवा चैतन्य भैया आहेत त्यांनी खूप छान पद्धतीने आम्हाला ट्रीट केलेलं आहे. म्हणजे सगळी सोय व्यवस्थित आहे त्यांची, जेवणाचे वगैरे कुठलेही हाल होत नाहीत. म्हणजे ते सगळेच एकदम एकदम छान प्रेमळ आहेत. म्हणजे मला मिस्टरांनी माझ्या फक्त मैत्रिणींसोबत या ट्रिपमध्ये पाठवलेलं आहे. तर मला खूप छान आणि खूप मस्त वाटलं या ट्रिपमध्ये. तर आवर्जून सगळ्यांनी या चैतन्य टूर्स आणि ट्रॅव्हल्समध्ये आवर्जून प्रवास करावा अशी माझी इच्छा आहे. आमचा चौथी अनुभव आहे. म्हणजे 4 ट्रिपा केलेल्या आहेत आम्ही यांच्या बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला खूप छान अनुभव आलेला आहे. खूप छान सर्व्हिस देतात. बरं, आजचा शेवटचा दिवस होता. आजचा जेवणामध्ये मेनू काय काय होता? आज पुरणपोळीचा मेनू होता. खूप छान घरच्या पद्धतीचं जेवण. बोला बोला बोला. आणि आता आपली ट्रिप संपली. आता पुढचे जे ट्रिप आहेत, ते पुढच्या ट्रिपला आता दुसरे भावी भक्त येणार आहेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? आवर्जून बाहेर गेल्यानंतर आपल्याला जेवणाची म्हणजे सगळ्यात उत्तम सोय होती. जेवणाची पहिली आणि काळजी पण खूप असते. म्हणजे नाही का, घरच्यासारखी काळजी घेतात. हॉस्पिटलला नेणं वगैरे कुणा स्वतःहून चैतन्य ट्रॅव्हल्सचे मालक चैतन्य स्वतः काळजी घेतात. तुम्ही जे बोलला ते खरंच आहे, कारण की आपल्या कंपनीचं ब्रीदवाक्यच आहे, कस्टमर ॲज अ फॅमिली मेंबर. थँक्यू.